आपला सेकंड चॅप्टर कुठला आहे बघा, सोल्युशन कॉलिगेटिव्हमध्ये आपण आजच्या लेक्चरला जो पॉईंट डिस्कस करणार आहे तो असणार सोल्युबिलिटी. तो कुठला आहे बघा, सोल्युबिलिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोल्युबिलिटी त्याचा आपण स्टडी करणार. आणि नंतरचा पॉईंट असेल तो म्हणजे काय, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन कशावरती अफेक्ट करणारे किंवा इफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीवरती इफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले असतील आणि सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं ते एकदा क्लिअर करा. तर सोल्युबिलिटीमध्ये काय होतं बघा, लक्षात ठेवा, सोल्युशन म्हटलं तर आपल्याकडे कोण असणार आहे, सोल्यूट, अँड सेकंड कोण असणार, सॉल्वंट असणार. तर सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं बघा, की सॉल्वंटमध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये आपण कोणाला डिझॉल्व करणार आहे, सोल्यूटला डिझॉल्व करणार. पण त्यावेळेस कंडिशन काय असणार, टेम्परेचर जे तुमचं असेल ते टेम्परेचर कसं पाहिजे, ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कसं असलं पाहिजे तुमचं, कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर त्याला त्या सोल्युशनची काय म्हणायचे, सोल्युबिलिटी म्हणायचे. बघा मी एकदा एक्सप्लेन करतो आहे की सोल्युबिलिटीमध्ये काय होणार आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट तुम्ही डिझॉल्व करणार. जेवढा सोल्यूट डिझॉल्व होईल तेवढा डिझॉल्व करायचा आहे. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्वड इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट ॲट ए कॉन्स्टंट ऑर फिक्स्ड टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. त्याला काय म्हणायचं आहे, सोल्युबिलिटी म्हणायचं. लक्षात ठेवा, वाटलं तर आपण इथं डेफिनेशन लिहितो आहे. सोल्युबिलिटी म्हणजे काय असणार आहे, एक कसलं मॅक्झिमम अमाऊंट, जेवढा तुमचा डिझॉल्व होते तेवढा तुम्ही कोण डिझॉल्व करत जाणार आहे, सोल्यूट डिझॉल्व करणार. ए मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, ए मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट. हां, काय करायचं त्याचं, डिझॉल्वड इन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्वड इन गिवन अमाऊंट ऑफ गिवन सॉल्वंट. कोण जो दिलेला असेल सॉल्वंट तो ॲट कसलं टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्याला आपण काय म्हणणार आहे, सोल्युबिलिटी म्हणणार. बघा मी काय सांगतो समजतंय का, की जो दिलेला तुमचा कोण असेल, सोल्यूट असेल, त्या सोल्यूटमध्ये डिझॉल्व कोणाला, तो सोल्यूट आपण डिझॉल्व कशामध्ये करणार आहे, सॉल्वंटमध्ये करणार आहे. जेवढा सॉल्वंटमध्ये तुम्ही सोल्यूट डिझॉल्व कराल, सॉल्वंटची क्वांटिटी तुमची फिक्स असेल. समजा मी काय केलं आहे, 1 लिटर कोण घेतला तुमचा, कन्सिडर करा 1 लिटर मी घेतला तुमचा वॉटर, म्हणजे सॉल्वंट घेतला 1 लिटर. त्या 1 लिटर सॉल्वंटमध्ये जेवढा मला डिझॉल्व करता येईल कोण सोल्यूट, तेवढा मी डिझॉल्व करत जाणार आहे. तर त्यावेळेस त्या सोल्युशनची मला काय मिळणार, सोल्युबिलिटी मिळणार. पण टेम्परेचर काय असेल, कॉन्स्टंट असेल. इनिशियलला समजा ह्या कंटेनरचं टेम्परेचर किती आहे, कन्सिडर करा 25 डिग्री सेंटीग्रेड, किंवा जे असेल ते 75 डिग्री सेंटीग्रेड किंवा 80 डिग्री सेंटीग्रेड. जेवढं टेम्परेचर आहे तेवढं टेम्परेचर. आता काय होतं बघा, की मी वॉटरमध्ये बऱ्याच लोकांना मी एक्झाम्पल म्हणून सांगतो, काय सांगतो बघा, की वॉटर घेतलं आहे, त्या वॉटरमध्ये आपण NaCl ॲड करतो किंवा शुगर ॲड करतो. ॲड कुठपर्यंत होते, जोपर्यंत ती ॲड होते तोपर्यंत ॲड करायची, जोपर्यंत ॲड करते ते तोपर्यंत ॲड करायची. पण एक कंडिशन अशी येणार आहे की ज्या कंडिशनला ती शुगर तुमच्या सोल्युशनमध्ये किंवा वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही, किंवा तुम्ही जे NaCl घेतला ते NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. समजा मी नंतर काय केलं, याचं टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर वाढवल्यानंतर ते आणखीन त्या तुमची शुगर असेल किंवा NaCl असेल त्या वॉटरमध्ये ते काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे. आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं आहे, जेवढा सोल्यूट तुमचा त्या दिलेल्या टेम्परेचरला सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो ते म्हणजे त्याची काय असणार आहे, सोल्युबिलिटी असणार. आणखीन एकदा बघा, वॉटर आहे, वॉटरमध्ये मी शुगर ॲड करतो आहे, जोपर्यंत शुगर ॲड होते तोपर्यंत ॲड करायची. जोपर्यंत शुगर ॲड होते म्हणजे ते डिझॉल्व होते तोपर्यंत डिझॉल्व करा. एक कंडिशन अशी येणार आहे की शुगर त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होणार नाही. ज्यावेळेस ती शुगर डिझॉल्व व्हायची थांबणार ते म्हणजे त्या सोल्युशनचे काय असणार, सोल्युबिलिटी असणार. फक्त टेम्परेचरमध्ये चेंज करायचा नाही. समजा मी शुगर ॲड केली, एक कंडिशन अशी आली की शुगर डिझॉल्व होत नाही आहे, मी त्यावेळेस थांबायला पाहिजे. जर मी थांबलो नाही, नंतर जर मी टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर डेफिनेटली नंतर शुगर त्या तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आहे. पण आपल्याला त्याला सोल्युबिलिटी म्हणायचं नाही. जे दिलेलं टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला तुमच्या सॉल्वंटमध्ये जेवढा सोल्यूट डिझॉल्व होईल तेवढा डिझॉल्व करणे म्हणजे त्या सोल्युशनची काय मिळवणे, सोल्युबिलिटी मिळवणे. ठीक आहे. आता त्या सोल्युबिलिटीवरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात बघा, त्या सोल्युबिलिटीवरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात म्हणजे नेमकं काय करतात बघा. आता याच्यावरून तर एक लक्षात येतं आहे की त्या सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारा कोण असणार आहे, कारण आपण सेंटेन्स डेफिनेशनमध्ये लिहितो आहे
आपण डेफिनेशनमध्ये काय लिहितो की टेम्परेचर त्या सोल्युशन फॉर्म करत असताना जे काही तुम्ही कंटेनर सिलेक्ट करता जो तुमच्याजवळ आहे तो टेम्परेचर तुम्ही चेंज करायचं नाही. ते टेम्परेचर व्हॅरी झालं तर सोल्युबिलिटी चेंज होणार आहे. का चेंज होणार आहे? विदाऊट टेम्परेचर चेंज करत असताना जर मी ॲड करत असेल कोणाला शुगरला, तर ती शुगर जेवढी डिझॉल्व होती तेवढी ठीक आहे. नंतर टेम्परेचर वाढलं की शुगर जे अमाऊंट शुगरचं आहे ती नंतर डिझॉल्व होणं वाढणार आहे, म्हणजे ते आणखीन अमाऊंट इन्क्रीज होणार आहे. त्यावेळेस मला त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी मिळणार नाही. मग तुमच्या सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे कोण कोण असतील? डेफिनेटली मला इथं तर लक्षात आलं की कोणाचा इफेक्ट तुम्हाला बघायला लागेल. आता लक्षात ठेवा, फॅक्टर्समध्ये आपण काय सांगतो, फॅक्टर अँड फॅक्टर हा वर्ड जर तुम्हाला कुठं दिसत असेल, फॅक्टर हा वर्ड तुम्हाला दिसत असेल तर तो फॅक्टर काय सांगतो? एकतर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. एक तर इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल. फॅक्टर म्हणले की दोनच शब्द तुम्हाला लिहायचे, दोन वर्ड तुम्हाला सांगायचे आहेत. इन्क्रीज होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. इन्क्रीज झालं तर काय इन्क्रीज झालं, डिक्रीज झालं तर का डिक्रीज झालं. आता मला काय सांगायचं आहे, फॅक्टर कोण कोण अफेक्ट करणार आहे? मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. म्हणजे डेफिनेटली दोन फॅक्टर्स तर मला इथं सापडले. कोण सापडले? सोल्यूट अँड सॉल्वंट. म्हणजे पहिला फॅक्टर जो सोल्युबिलिटी अफेक्ट करणार आहे तो म्हणजे कोण असणार आहे? नेचर ऑफ. कोणाचं नेचर? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोघांचं नेचर कशावरती अफेक्ट करणार आहे? तुमच्या सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणार आहे. ठीक आहे. आणखीन कोण अफेक्ट करू शकतो सोल्युबिलिटीवरती? की ज्यामुळं सोल्युबिलिटी तुमची चेंज होऊ शकते, असे आपण ते एक्सप्लेन करायला लागलो आहे. सेकंड तुम्हाला इथंच मिळते बघा. ज्यांना डेफिनेशन लक्षात आली सोल्युबिलिटीची त्यांना फॅक्टर्स आपोआप लक्षात येतील. ज्यांना सोल्युबिलिटीची डेफिनेशन समजले त्यांना फॅक्टर्स आपोआप समजणार आहे. पहिला फॅक्टर माझ्या लक्षात आला आहे की सोल्यूट अँड सॉल्वंट. मग नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंट सोल्युबिलिटीवरती अफेक्ट का करतात त्याच्या पाठीमागचं रिझन काय बघा, की आपल्याकडे दोन टाईपचे सोल्यूट सॉल्वंट आहेत, पोलार आणि नॉन पोलार. त्याच्यामुळे ते अफेक्ट करणार आहे तुमच्या सोल्युबिलिटीवरती. सेकंड फॅक्टर कुठला असणार आहे? इफेक्ट ऑफ. कोणाचं इफेक्ट असेल बघा? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तुमच्या सोल्युबिलिटीवरती टेम्परेचरचा इफेक्ट होईल का ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि थर्ड असेल तो म्हणजे काय, कारण आपण प्रेशर कुठलाच अप्लाय केलं नाही तर डेफिनेशनमध्ये आपण सांगितलं नाही, पण याचा पण इफेक्ट होणार आहे. थर्ड इफेक्ट कोणाचा असणार आहे? इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. बघा समजतंय का? पहिला फॅक्टर कुठला? सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोघांचं नेचर कसं आहे त्याच्यावरून सोल्युबिलिटी आपण डिसाईड करणार आहे. सेकंड कुठला असणार आहे? टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज केलं तर अमाऊंट जो सोल्यूटचा डिझॉल्व करत जाणार आहे त्याच्या डिझॉल्व होण्याच्या अमाऊंटमध्ये चेंजेस होणार आहेत, म्हणजे सोल्युबिलिटी चेंज होणार आहे. आणि थर्ड कोण असणार तुमचा? इफेक्ट ऑफ प्रेशर. दीज थ्री आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टेड ऑन सोल्युबिलिटी. आता तिन्हीपैकी आपण पहिला आजच्या लेक्चरला स्टडी करणार आहे तो म्हणजे कुठला? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. हे तीन फॅक्टर्स काय येतात समजते का बघा? तीन फॅक्टर काय येतात समजत आहे? टेम्परेचर प्रेशरचा इफेक्ट होऊ शकतो का सोल्युबिलिटीवरती? डेफिनेटली होणार आहे. नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंटचा इफेक्ट होणार आहे का? डेफिनेटली होणार आहे. मी सोल्यूट चेंज केला, आत्ता मी काय घेतलं? शुगर घेतली होती. काही वेळानंतर मी दुसरा एखादा सोल्यूट घेतला की जो नॉन पोलर इन नेचर असेल, म्हणजे तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व होणार नाही, म्हणजे त्याची डेफिनेटली सोल्युबिलिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. तेच आपण बघणार आहे बघा. आता पहिला फॅक्टर कुठला आहे? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. दिलेला जो सोल्यूट असेल त्या सोल्यूटचा आणि तुमच्या सॉल्वंटचा काय इफेक्ट होऊ शकतो का सोल्युबिलिटीवरती ते स्टडी करायचं बघा. आता सोल्यूटचे टाईप्स किती आहेत बघा. माझ्याकडे दोन टाईपचा सोल्यूट आहे. एक कुठला आहे तुमचा? पोलर सोल्यूट आहे. दुसरा कुठला आहे तुमचा? नॉन पोलर आहे. एक असेल पोलर सोल्यूट, दुसरा असेल नॉन पोलर सोल्यूट. आता घडतंय काय बघा की पोलर कोणाला म्हणायचं आहे, नॉन पोलर कोणाला म्हणायचं. मी बऱ्याच वेळेस हे एक्सप्लेन केलं आहे. पोलर म्हणजे कोण असेल की जो आयन्स फॉर्म करण्याचं पोटेन्शियल ठेवेल, म्हणजे जो आयोनिक कंपाऊंड असेल तो पोलर नेचर असणार. जो नॉन आयोनिक असेल तो नॉन पोलर इन नेचर असेल. म्हणजे ज्याच्यापासून आयन्स मिळतील, आयन्स फॉर्म होतील तो पोलर असेल. ज्याच्यापासून आयन्स फॉर्म होणार नाही तो कसा असेल? नॉन पोलर असेल. सेकंड कंडिशन काय? ज्याला डायपोल मोमेंट असणार तो पोलर असेल, ज्याला डायपोल मोमेंट नसणार तो नॉन पोलर असेल. आता आपण ऑलरेडी स्टडी केले, काय सांगितलं बघा की सोल्यूट आणि सॉल्वंटच्या बाबतीमध्ये काय घडतं आहे. माझ्याकडे पोलर आणि नॉन पोलर सोल्यूट आहे. आता पोलर सोल्यूट म्हटलं तर आपण एक्झाम्पल कोणाचं घेतलं आहे सांगा? NaClचं घेतलं आहे. एक्झाम्पल कोणाचं घेतलं आहे? NaClचं घेतलं आहे. नॉन पोलरमध्ये तुम्ही पाहिजे तर शुगर घ्या. शुगर वर्स ॲज नॉन पोलर, ती पोलर नाही आहे. ठीक आहे. आता मी काय करतो बघा, NaCl घेतो आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व करतो आहे किंवा सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतो आहे. पण कंडिशन काय? तुमच्या सोल्यूट आणि सॉल्वंटच्या बाबतीमध्ये काय कंडिशन असणार आहे बघा. कंडिशन काय? पोलार सोल्यूट. कसला सोल्यूट? पोलार सोल्यूट जो असणार तो काय करतो बघा,
पोलार सोल्यूट डिझॉल्ड होतो. पोलार सोल्यूट डिझॉल्ड इन, पोलार सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व होणार आहे? पोलार सॉल्व्हंट. पोलार सोल्यूट हा तुमचा पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतो आहे. म्हणजे बघा डेफिनेटली सोल्यूट आणि सॉल्व्हंटचा इफेक्ट होणार आहे कशावरती? सोल्युबिलिटीवरती. आणि सेकंड कंडिशन काय असणार आहे बघा? नॉन पोलार सोल्यूट. सेकंड कंडिशन इज वॉट? नॉन पोलार सोल्यूट. जो पोलार नाही आहे तो कसा असेल? नॉन पोलार सोल्यूट. कशामध्ये डिझॉल्व होणार आहे? नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्ड इन कशामध्ये? नॉन पोलार सॉल्व्हंट. नॉन पोलार सॉल्व्हंट. बघा काय घडते ते. म्हणजे इफेक्ट काय होऊ शकतो? आता मी पोलार सोल्यूट घेतला, नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तर म्हणजे काय घेतला मी? NaCl घेतला आणि बेन्झिनमध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तर NaCl बेन्झिनमध्ये डिझॉल्व होत नाही, म्हणजे मला त्या ठिकाणी सोल्युबिलिटी मिळणार नाही. मग घडताना काय घडते बघा? सोल्यूट आणि सॉल्व्हंटचा सोल्युबिलिटीवरती इफेक्ट होतो का? आता ह्या कंडिशन आहेत, ह्या कंडिशनला तुम्हाला काहीतरी सोल्युबिलिटी मिळणार आहे. पोलार सोल्यूट घेतला तर तो पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. पोलार सोल्यूट आपण एक्झाम्पल कोणाचं घेतलं? NaClचं घेतलं. तर पोलार सॉल्व्हंट म्हणून मी कोणाला घेतला? वॉटरला घेतला. पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होणार, मग त्यावेळेस सोल्युबिलिटी तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. पण मी पोलार सोल्यूट घेतला आणि नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केला तर तो डिझॉल्व होणार नाही. नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये तुमचा कोण घेतला आहे बघा? मी हा बेन्झिन घेतला आहे. बेन्झिन हा काय म्हणून काम करतो? नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणून फॉर्म करतो. म्हणजे हे एक लक्षात ठेवा. पोलार सॉल्व्हंट, नॉन पोलार सॉल्व्हंट कोण? पोलार सॉल्व्हंट की जो आयन्स फॉर्म करतो. आता हा कोण आहे बघा? माझ्याकडे H2 आहे. H2 पासून मला काय मिळणार आहे? H+ अँड OH- आयन्स मिळणार. म्हणजे वॉटर जर मी घेतलं, समजा हे वॉटर आहे, तर या वॉटरमध्ये कोण असणार आहे? H+ अँड OH- आयन्स असणार आहेत. H+ आणि OH- आयन्स असणार आहेत. असं जर माझ्याकडे असेल तर तो सॉल्व्हंट कुठला झाला? पोलार झाला. आता हा बेन्झिन घेतला, बेन्झिनचं काय बघा? C6H6. याच्यापासून मला आयन्स मिळत नाही आहेत, त्याच्यापासून मला आयन्स मिळत नाहीत, म्हणजे तो कुठला झाला? आता पोलार सॉल्व्हंट असेल. आता हा नॉन पोलार सॉल्व्हंट म्हणजे तो कोण झाला? ऑर्गॅनिक कंपाऊंड झाला, की ज्याच्यामध्ये कोण असणार आहे? कार्बन असेल. लक्ष देते का बघा? मग ह्या दोघांचा इफेक्ट होऊ शकतो तुमच्या सोल्युबिलिटीवरती. पोलार सोल्यूट असेल, तो पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होत असेल तर डेफिनेटली तुमची सोल्युबिलिटी कशी असणार? हाय असणार. पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तर सोल्युबिलिटी तुमची लो असणार. नॉन पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तरी पण सोल्युबिलिटी कमी असणार. आणि नॉन पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तर सोल्युबिलिटी हाय असणार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं फॅक्टर म्हणलं तर दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. इन्क्रीज होत असेल किंवा डिक्रीज होत असेल तर. फॅक्टर म्हणलं तर दोन गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करायच्यात. मग मला काय सांगायचं आहे? जर दिलेला सोल्यूट हा पोलार सोल्यूट असेल आणि तो पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होत असेल तर सोल्युबिलिटी हाय आहे, पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन, दिलेला सोल्यूट हा नॉन पोलार असेल आणि दिलेलं सोल्यूट नॉन पोलार असेल आणि सॉल्व्हंट पण कसं असेल? नॉन पोलार असेल तर त्याची पण सोल्युबिलिटी हाय असणार आहे. आता ही झाली सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन काय बघा? पोलार सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व करायचा ट्राय करायचा आहे? नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये. त्यावेळेस सोल्युबिलिटी डिक्रीज होणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलं आहे? इन्क्रीज किंवा डिक्रीज. इन्क्रीज होत असेल तर इन्क्रीज कशामुळं, डिक्रीज होत असेल तर डिक्रीज कशामुळं, तेच तुम्हाला कोण सांगणार आहे? फॅक्टर नावाची टर्म सांगणार. ठीक आहे. नॉन पोलार सोल्यूट मी कशामध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तर नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तर सोल्युबिलिटी तुमची लो असणार आहे. हां, नॉन पोलार सोल्यूट मी कशामध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तर पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं म्हणलं तरी पण सोल्युबिलिटी कशी असणार? कमी असणार. बघा मी इथे एकाच सेंटेन्समध्ये लिहून टाकतो, तुम्हाला ते दोन्ही गोष्टी लक्षात येतात का बघा. आता हा सोल्यूट आहे, हा कोण आहे? सॉल्व्हंट आहे. चला दोघांचं नेचर मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा इफेक्ट काय होणार तुमच्या सोल्युबिलिटीवरती ते पण आपण एक्सप्लेन करूया. हां, सोल्यूट कुठला आहे? पोलार आहे. आपल्याला माहिती आहे पोलार सोल्यूट डिझॉल्व्ड इन पोलार सॉल्व्हंट, सोल्युबिलिटी कशी असेल? हाय असेल. नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्व्ड इन नॉन पोलार सॉल्व्हंट, नॉन पोलार सॉल्व्हंट, इथं पण सोल्युबिलिटी कशी असणार? हाय असणार. सेकंड कंडिशन, दोन कंडिशन ऑलरेडी आपण एक्सप्लेन केल्यात किंवा आपण दोन कंडिशन ऑलरेडी स्टडी केलेत. इथं पोलारमध्ये सांगितलं NaCl, इथं पोलार सॉल्व्हंटमध्ये सांगितलं HCl. नॉन पोलारमध्ये तुम्ही कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्या, नॉन पोलारमध्ये कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्या, नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करा. आता सेकंड कंडिशन काय बघा? सोल्यूट जर तुमचा कसा असेल? पोलार असेल आणि सॉल्व्हंट कसा असेल? नॉन पोलार असेल तर एकतर हे डिझॉल्व्हच होत नाहीत, म्हणजे व्हेरी लो सोल्युबिलिटी असेल. सोल्युबिलिटी कशी असेल? व्हेरी लो असेल. नॉन पोलार घ्या
पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करा. नॉन पोलर कोण असेल तुमचा आता सोल्यूट असेल, डिझॉल्व कशामध्ये करायचं आहे, पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं आहे. व्हेरी लो 99% तर ते डिझॉल्व होत नाही आहेत, आणि जरी थोडंफार अमाऊंटमध्ये डिझॉल्व झाले होतच नाहीत. जर डिझॉल्व झाले तर सोल्युबिलिटी तुमची कशी असणार आहे, लो असणार आहे. म्हणून आपण सांगताना काय सांगितलं आहे, जेवढा सोल्यूट तुमचा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होईल तेवढी त्या सोल्युशनची काय असणार, सोल्युबिलिटी असणार. ठीक आहे. मग बघा ह्या 4 कंडिशन्स लक्षात येतात का. इन्क्रीज केव्हा होते सोल्युबिलिटी, डिक्रीज केव्हा होते, इन्क्रीज और डिक्रीजेस सोल्युबिलिटी केव्हा होते, हे समजले का. बघा दोन्ही 4 पॉईंट्स लक्षात आलेत का. हेच तुम्हाला नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे. हेच कोणाच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे, नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट. आता उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार आहे, इफेक्ट स्टडी करायचं आहे. कोणाचं इफेक्ट, इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड इफेक्ट ऑफ प्रेशर. डेफिनेटली तुम्ही मी एक्सप्लेन करण्याच्या अगोदर पण हा पॉईंट सांगू शकाल, टेम्परेचरचा काय इफेक्ट होऊ शकतो. ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजेस, ऑन डिक्रीजिंग द टेम्परेचर सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजेस. म्हणून हा फॅक्टर आहे. म्हणून वर्ड कुठला वापरला आहे, फॅक्टर. फॅक्टर म्हणलं तर इन्क्रीज होते का, डिक्रीज होत असेल तर का, हे रिझन्स तुम्हाला सांगायचे आहेत. मग टेम्परेचरच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज केलं सोल्युबिलिटी इन्क्रीज झाली, टेम्परेचर डिक्रीज केलं सोल्युबिलिटी डिक्रीज झाली. हे आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया. आजच्या लेक्चरला फक्त लक्षात ठेवा नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट याचा इफेक्ट तुमच्या सोल्युबिलिटीवरती काय होतं. थँक्यू.